श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, उत्तर आणि दक्षिण कुंडलीमध्ये हा जो फरक आहे तो आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि आजचं विश्लेषण आहे ते खूप रंजक होणार आहे. तर विषयाचा जो वेध घेणार आहोत तो भारतीय ज्योतिषशास्त्रातील कुंडली पाहिल्यावर अनेकांना पडणारा एक अत्यंत स्वाभाविक प्रश्न आहे. भारतात एकाच गोष्टीचे हे दोन पूर्णपणे वेगवेगळे नकाशे का बरं अस्तित्वात आहे? आज आपण याच खगोलीय आराखड्यामागचं हे अद्भुत दृश्य उलगडणार आहोत. एकाच आकाशाचे दोन इतके वेगवेगळे आणि चित्तवेधक नकाशे कसे आणि का तयार होतात यावर आपण प्रकाश टाकणार आहोत. चला तर मग उत्तर आणि दक्षिण भारतीय कुंडली पद्धतीचा हा रंजक प्रवास सुरू करूया. तर चला थेट या विषयाच्या खोलात जाऊया. आता समोर जो प्रश्न आहे ना, तो या संपूर्ण विश्लेषणाचा गाभाच आहे मित्रांनो. जरा विचार करा, आकाशात एकच आहे, ग्रहतारे तेच आहेत आणि एखाद्या घटनेची वेळही तीच आहे. तरीही जेव्हा हे सगळं कागदावर मांडलं जातं तेव्हा त्यांच्यात दोन पूर्णपणे भिन्न पद्धती का विकसित झाल्या? हे खरंच एक मोठं कोड आहे मित्रांनो. दोन्ही पद्धती एकाच खगोलीय स्थितीच्या प्रतिनिधित्व करत असतात. त्यांचं सादरीकरण इतकं वेगळं की पहिल्यांदा पाहणाऱ्याला या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या विद्या वाटू शकतात. एकाच आकाशाच्या चित्रासाठी दोन स्वतंत्र भौमितिक आणि दृश्य भाषा कशा तयार झाल्या हे समजून घेणं खरंच खूप रंजक आहे. विभाग एक आहे तो दिल्ली आणि दुसरा जो आहे चेन्नई. एक दृष्टिभ्रम. आपण या भौगोलिक फरकापासून सुरुवात करूया. हा प्रादेशिक फरक ना अत्यंत तीव्र आहे. म्हणजेच जर आपण एखाद्या अशा व्यक्तीला ज्याला ह्या पद्धतीचे अजिबात माहीत नाही त्याला दिल्लीची आणि चेन्नईची कुंडली दाखवली तर त्याला 100% वाटेल की ह्या दोन्ही पूर्णपणे वेगवेगळ्या प्रणाली आहेत. दिल्लीच्या पद्धतीत आपल्याला मोठ्या चौकोनामध्ये काटकोनात छेदणाऱ्या अशा रेषा आणि त्रिकोण दिसतात. तर दुसरीकडे चेन्नईच्या पद्धतीत एक मोठा चौकोनचा कडा दिसेल, त्यात छोटे छोटे चौकोन दिसतील. हा केवळ चित्र काढण्याच्या पद्धतीत बदल नाही मित्रांनो. यात माहितीचं आयोजन करण्याचा संपूर्ण दृष्टिकोनच इथे बदललेला आहे मित्रांनो. आणि हा जो मोठा फरक या विषयाला आणखी कुतूहलपूर्ण बनवतो मित्रांनो. आता वळूया विभाग 2 कडे, म्हणजेच स्थान निश्चित विरुद्ध राशी निश्चित. तांत्रिक रचना. आता हा केवळ दृष्टिभ्रम न राहता तांत्रिकदृष्ट्या काय वेगळं आहे ते पाहूया. आता इथली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या दोन स्वरूपामधली मूलभूत रचनात्मक फरक. उत्तर भारतीय कुंडली पद्धत ही स्थान निश्चित म्हणजेच हाऊस फिक्स्ड रचनेवर आधारित आहे. याउलट दक्षिण भारतीय कुंडली पद्धत ही राशी निश्चित म्हणजेच साइन फिक्स्ड तत्वज्ञानावर अवलंबून आहे. हाच तो मुख्य तांत्रिक धागा आहे मित्रांनो. आता या दोन्ही पद्धतींना एकमेकांपासून पूर्णपणे वेगवेगळा करतो. एका पद्धतीत स्थानांना म्हणजेच घरांना महत्त्व देऊन ती स्थिर ठेवली आहे, तर दुसऱ्या पद्धतीत राशींना स्थिर ठेवलं आहे. याचा दोन वेगवेगळ्या पायावर हे दोन भव्य खगोलीय इमारती उभ्या आहेत मित्रांनो. आता आपण थोडं वेळ घेऊन विशिष्ट शब्दांचा नेमका अर्थ समजून घेऊया. स्थान निश्चित किंवा हाऊस फिक्स म्हणजे नक्की काय? तर उत्तर भारतीय कुंडली आराखड्यामध्ये कुंडलीची जी घरे किंवा स्थाने असतात, जसे की प्रथम स्थान, द्वितीय स्थान इत्यादी, ती नेहमीवर कागदावरच एकाच जागी असतात. उदाहरणार्थ अगदी वरच्या मध्यभागीच असलेला चौकोन किंवा त्रिकोण हा नेहमी पहिलं स्थान किंवा लग्न दर्शवतो. आता या पद्धती वेळ आणि जन्मस्थानानुसार राशी आणि घरामध्ये बदलत राहतात, फिरत राहतात. पण घराची कागदावरील जागा मात्र कधीच बदलत नाही. थोडक्यात सांगायचं तर हे डिझाईन जे मानवी जीवनातील विविध क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून खगोलीय राशींना त्यांच्या भोवती फिरवतं. आता याच अगदी विरुद्ध संकल्पना पाहूया दक्षिण भारतीय पद्धतीने राशींचे किंवा साईनला. हे फिक्स्ड चौकटी वापरले जातात मित्रांनो. म्हणजे इथं आराखड्याच्या पायाची जी मुळी वेगवेगळी आहेत, या पद्धतीनं राशीची जागा कागदावर कायमस्वरूपी निश्चित केलेली आहे. म्हणजेच बघा, मेष रास नेहमी एका विशिष्ट चौकोनातच असेल, वृषभ रास तिच्या पुढच्या चौकोनात असेल. असंच पुढे इथे म्हणजे राशी हलत नाहीत, त्याऐवजी विशिष्ट वेळेनुसार घरे आणि लग्न या स्थिर राशींच्या चौकोनामध्ये फिरत असतात. म्हणजे इथे आकाशातील राशी चक्राला स्थिर मानून बाकीच्या गोष्टींची मांडणी केली जाते. हा दृष्टिकोनातील बदल खरंच थक्क करणार आहे. आता 3 समान खगोलीय माहिती एका सामायिक वैश्विक चित्र. आता आपण या विश्लेषणाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि अंतिम निष्कर्षणाकडे आलो आहोत. ही जी संकल्पना आहे ना, आकाशाचे अचूक चित्र आणि स्नॅपशॉट ऑफ द हेवन्स, याचा आपण खऱ्या अर्थाने आदर केला पाहिजे मित्रांनो. जेव्हा एखाद्या विशिष्ट क्षणी एखाद्या विशिष्ट ठिकाणी कोणाचा तरी जन्म होतो, तेव्हा बरोबर त्या क्षणी आकाशाच्या ग्रहांशी आणि ताऱ्यांची जी नेमकी स्थिती असते त्याचा घेतला तो एक भव्य वैश्विक स्नॅपशॉट
असतो मित्रांनो. आता आपल्याला सतत आठवण करून देतो, की कागदावर आपण किती वेगवेगळ्या रेषा किंवा चौकोन काढले तरी शेवटी आपण त्या अनंत अथांग आकाशाच्या एका विशिष्ट क्षणाच्या सत्य पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. हे खरंच खूप गहन आहे मित्रांनो. आणि आता या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य निष्कर्ष एवढा सगळा, की विरोधाभास आणि रचनेतील एवढी भिन्नता असूनही मूळ खगोलीय माहिती पूर्णपणे अगदी तंतोतंत समान राहते. एखाद्याचा जन्म कोणत्याही शहरात झालेला असो किंवा त्यासाठी कोणत्याही पद्धतीची कुंडली वापरली गेलेली असो, त्या विशिष्ट क्षणी चंद्र ज्या राशीत होता, तो अगदी त्याच राशीत दाखवला जाईल. गुरु ज्या स्थानात होता, तो त्याच स्थानात असेल. उत्तर भारतीय पद्धतीचे त्रिकोण असो, दक्षिण भारतीय पद्धतीचे चौकोन, हे दोन्ही नकाशे एकाच वैश्विक वास्तवाचा अचूक प्रतिनिधित्व करतात. फक्त ते सांगण्याची आणि दाखवण्याची भाषा आहे ती वेगळी आहे. म्हणून शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो, की यापैकी नेमक्या कोणत्या पद्धतीचा वापर करावा? तर सत्य हे आहे, की कोणतीही एक पद्धत दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नक्कीच नाही. हे पूर्णपणे पाहणाऱ्यांच्या सवयीवर आणि त्याला कोणतीही दृश्य भाषा अधिक सहजतेने समजते यावर अवलंबून आहे. काहींना स्थान निश्चित पद्धती आयुष्याची क्षेत्र पटकन समजतात, तर काहींना राशी निश्चिती पद्धती ग्रहांचे भ्रमण अधिक स्पष्टपणे जाणवतं. आकाशाकडे पाहण्यासाठी कोणता चष्मा निवडायचा हा सर्वस्वी वैयक्तिक निर्णय आहे. तर या दोन्ही तुम्हाला कोणती पद्धत अधिक योग्य आणि सोपी वाटते याचा विचार करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.